कुठं चालले हो एवढं आवरून सावरून? तुझ्या बापाचं लग्न येते का? काय बेत दिसतोय तुमचा आज? कुठे बाहेर निघला का माणूस? भान 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 भान. काय तुला काम आहे की नाही रे? हा, आमोशाला जन्म झाला का तो? तुम्हाला आहेत का काम धंदे? सारखं उठलं का सुटलं आवरायचं निघायचं गावात. काय राहतो तुमचं गावात? हे बघ, जास्त डोकं नको चालू. तुला काय कळणार आहे माझे काय काम असते काय नाही? हा, महत्वाची मीटिंग आहे मला. काय महत्वाची मीटिंग आहे तुमची? काय काम करता तसं तुम्ही? का तो बाप आणून देतो का खायला घरी? तुम्हाला आता सांगते, हा? बापावर जायचं नाही तीनदा तीनदा. मला माहेरी जायचंय. आता गेलती मागच्या आठवड्यात मारायला. काय जेवण आहे काय? का तिकडं हाय कोणी भेटायला येतो तुला? तोंड सांभाळून बोला जरा. हे बघ, मी तो आहे काय पंचायती करीत नाही. तू माझ्या पंचायती करायची नाही. मी काही करीन आणि कुठं हिंडन. जास्त डोकं नाही लावायचं. कुठं हिंडल म्हणजे नवरा आहे माझा म्हणून पंचायत करते मी. एक काम कर, चल चल माझ्या सोबत. तो पदर बांधव माझ्या शर्टाला आणि चल. येते का? येते का? मला म्हणलं ना तुम्हाला माहेर जायचं आपल्याला. जाय ना मग, मला नाही यायच तिकडं. त्या सासऱ्या तोंड बघू वाटत नाही मला. गेलं काय असे बसत तोंड फुगून. जस काय कर्ज घेतलंय त्याचं मी 2 लाख रुपये बारीक तोंड करून बसत तुम्ही तरी बोलायचं का नीट त्यांच्या सोबत? मग काय येऊन बोलायचं? जाऊन माझ्या बापाचं उकरायचं काम चाललंय. हा. अजिबात गावात जायचं नाही. माझ्या सोबत जायचं. मी एवढं काम आवडते लगेच निघायचं आपल्याला. ए बाई, तू नाही नवरा माझा, मी नवरा आहे तुझा. हा, जास्त नको शिकू मला. तुम्ही नीट राहा बरं का. तुम्हाला आता सांगून ठेवते. सारखं उठलं सुटलं आवरून चाललं गावात. काय राहत तुमचं गावात? का कोणी आहे तुम्हाला तिथं भेटणारी? हा हाय आई, हाय तिथं बाया येणार आहे भेटायला मला. यायचं बावडे डोक्याचं. आकलीचा भाग आहे का तुला? माझ्या अक्कल ना काढू तुम्ही. एक काम कर, भांडे घे घासून आणि कपडे धुई. जास्त नको पंचायती करू. टाकेन ठोका एखादा. टाका बरं. काय बघ ते डोळे वाचून. हा, बरं काम. काय बोलावं का नाही हो तुम्हाला? काहीच बोल नको एक शब्द. मला ऐकायचं पण नाही. 6 वर्ष झाली नुसतं ऐकतोय मी. काना शेना जाम झालेत माझे. तुम्हीच नाही ऐकून घेते. मी पण तुमचं ऐकते. 6 वर्ष झाले तसं. काय नाही ऐकत. जास्त नको डोकं लावू बर का. डोकं लावू म्हणतो मी का? डोक्यात पडले का हो? तुम्हाला सरळ सरळ मी सांगते, मला माहेरी जायचंय. जाऊ नका कुठं. दोघं जाणार आहे आपण. सरळ सांगू नको आणि वाकडं सांगू नको. आणि माझ्या रस्त्यात आडवं येऊ नको. मी चाललोय. या माणसाची नक्की काहीतरी भानगडे गावामध्ये. सारखं उठून सुटून गावात पळतय नुसतं. काय म्हणली तुम्हाला आता? हा, मी ऐकलंय. काय म्हणली? कुठं काय म्हणले? मी म्हटलं चांगलंय महिन्यावर. दुसरं काय बोलले मी? असं का? मी ऐकलं नाही काय? तुम्ही काय डोक्यात पडले का हो? काय हा. बोलले मी तुम्हाला? मी नाही ऐकलं. मला सांग तू काय म्हणली? मी काहीच बोलले नाही. काहीतरी म्हणली तुम्हाला. शिवी दिली काहीतरी. भाई मी कशाला तुम्हाला शिवी देऊ? मी फक्त एवढंच म्हटले, मला माहेर जायचं होतं. आले नाही माझ्या सोबत. तू काहीतरी शिवी दिली मला. काहीतरी सांग मला पटकन. काय म्हणली तू? नाही बाय बाबा ठोका टाके ना. सांग पटकन. अहो मी खरंच काय नाही म्हणले हो. काय म्हणली? सांग. काय म्हणली? काय म्हणली तू? मी काहीच म्हणले नाही. तुम्ही निघा बरं. काहीतरी म्हणली. बाय डोक्यातच घालीन घे डबा. इथून. साडी खराब करून टाकली माझी. मूर्ख नाही तर. हा, मीच घेतलेली साडी. बापान नाही दिली घेऊन. तुम्हाला सकाळपासून कोणी भेटलं नाही का काय? मला मीच मूर्ख आहे. तुम्हाला विचारलं कुठं चालले म्हणून. तुला विचारायची गरज नव्हती. तो सकाळी सकाळी माझा मूड ऑफ केलाय. हा, माझा दिवस अख्खा घाण जाणार आहे आता. माणूस चांगला असेल तेव्हा चांगलं जाईल ना. काय काय मग लग्न कशाला केलं? तुझ्या बापाला कळत नव्हतं का मी चांगला आहे वाईट? तुम्हाला आत्ता सांगते मी, माझ्या बापावर जायचं नाही. बापावर जायचं नाही. बापावर जायचं नाही. हा, मी गेले तुमच्या बापर काढू तुमच्या आई वडिलांचं. मग मी काय काय करणार आहे? हा, उठून सुटून तुझा बाप तुझा बाप. तुझ्या बापालाच बोलल ना मी. हा, तुझ्या बापामुळे वाटोळ झालंय. तुमचं वाटोळ झालंय. मग हा, जशी मिले आबाद झाले तुमच्या सोबत लग्न करून तो माझं वाटोळ झालंय. पार बरबाद झाले मी. कधी बघितलं का ते तोंड पाळलेलं आहेच. म्हशीना पाय दिलाय तोंडावर. तुम्ही निघा बरं इथून. माझं डोकं खराब करू नका. निघा इथून. माझं डोकं खराब झालं त्याचं काय आता? माझ्यासोबत डोकं लावू नका. तुम्हाला सांगते. मला काय करायचंय करा. जा. मारा माझी. हा, मला मारायला निघाली काय तू? होय ग? तुम्हाला काय झालं? आज बळच भांडते माझ्यासोबत. मला नसताना 1000 रुपये दे मला. कुठून देऊ पैसे? बघ त्या तांदळाच्या डब्यात असेल. अरे लाज वाटते का? मागायला अजून उलट तोंड करून मागताय मला. उठायचं. पैसे दे. माझ्याकडे 1 रुपया पण नाहीये. आता सांगते तुम्हाला. तुला दिलते मी मागच्या महिन्यात. कधी दिले होते? आठवतं कधी दिले होते? पैसे दे मला सांगू नको. अरे नाही माझ्याकडे कुठून देऊ? ते घड्याळ दे. इकून टाकतो. काढ. अहो तुम्हाला लाज वाटते का हो? तो आज बड्डेला दिलत घेऊन दे. अयो ए बावळटे कर किती घाबरलो. हा, माझ्या किडनीत अटॅक आलता ना आता. अयो ए बघ ते कसं करते बायलेवणी. हा, याला समजून सांग.
मारतो भाऊ तू सांग बरं मी किती घाबरले. काय? नाही, ताई पोंगा. भावटवानी येड्याने करतोय रावचे हे धडधड राहिली माझ्या छातीत अजून तुला लाज वाटत काय मला मारतो का काय घातलं हे कोणाचे कपडे घातले ते माय कपडे आहेत दाजी. यार बघ हे पुढं रस्त्यावर पडलेले कपडे घालून आलाय ते बावळ तुम्हाला माहिती ना तो कसा आहे तर तुम्ही त्याला बोला. भोळा आहे माझा भाऊ. तू तू लय शानी का तुला भाऊ तू सारखीच आहे बावळट. तुम्ही लय आत्ती बोलताय बर का आता. तुम्ही कशी पैदा झाले काय मला कळणार हो दोघं तुम्ही पण, कसे हा? झाले पैदा आम्हाला सांग तुम्ही कसे झाले सांगा ना. मी काय असं वागतो काय यासारखं हा? उडी हाणतो काय बोकंडी बरं झालं उडी नाही हल्ली माया मी मेलो असतो खाली. आई अरे येडाय घरी नको भाऊ अरे काय होतंय. मारू नको पोंगे खाय संपले काय. बघ अजून खिशात असते संपले संपले. दाजी पोंगा. काय पोंगा मी पोंगा आहे का तुझे पोंगा अहो, पंडित पोंगा पैसे दाजी. मागते पैसे. पोंगा. तू दी माझ्याकडे नाही पैसे माहिती नाही भाऊ तू उद्या दी ना मी. हा दाजी काय पोंगा. पोंगा नाही ना पैसे नाही ना दाजी पोंगा. मारू नको देतो बाबा पोंगा. हा. पोंगे खाय हा चॉकलेट घे चाऊमिन घे पण असं हे ना याड्यासारखं करू नको बाबा लोक नाव ठेवते तोयमुळे मला. भोळा आहे तो नाही समजत त्याला. हा भोळाय का नाटक करतो भोळ्याचं काय मला कळत नाही पैसे मागवतो रोज मला 100 रुपये फक्त दात इचकी दात घाशव जाय. आणि माझा बाप देतो ना पैसे. तू जेवढं मागतो तेवढं अरे देतो बाबा ना. तोय बापानी तर सगळं वाटोळ झालंय केलंय माझं हा हे दिलंय लग्नात आंदन म्हणून हा लोक गाय देतात म्हशी देतात आणि हे वानर दिलंय मला आंदन. तेवढं तर दिलं ना. तुमच्या बापाने काय दिलं. माझ्या बापाने तर दिलं. अरे तुमच्या बाबा बापाने काय तुला दिलं? सांभाळतोय आणि याला सांभाळतोय ना त्याच्यातच आभार मानवा ते बघ दात इचकित आहे. अरे घाबरून एखादं रात्री उठून असं करून करीत जाऊ नको बरं का तू. अरे तो या बापानी हे लग्नात आंदन दिलंय लोक गाया देतात शेळ्या देतात म्हशी देतात हे वानर दिलंय तो बापाने आंदन म्हणून. तेवढं तर दिलं ना माझ्या बापाने. तुमच्या बापाने काय दिलं. काय दिलं हा? अरे बाबा तुला आणि याला सांभाळतो त्याच्यात आभार माना तुम्ही. हा सांभाळतो किती काम करतो माझा भाऊ. काय भूक खाय खाय खाय. खाय भूक लागली असेल तुला अयो ठेवून दिलं तिने. तेवढं अरे बाबा मी नाही मागत तुला खाय ना. दाजी पोंगा. हा तू पंडित पोंगा. पोंगा आहे तू पंडित पोंगा. ताई माझ्या भावाला बोलायचं नाही आता सांगते. अरे बाबा कसं बोल ना मेवना आहे माझा हो, गुणाचा मेवना आहे की नाही. अरे मेवना मेवना म्हणजे अवघड ठिकाणचं दुःख नाही आता सांगता येई ना सहन व्हाय ना आता काय आहे की नाही. दाजी पोंगा. हा देतो ना भाऊ. पोंगा. दाजी पोंगा. या चायचा भोंगा याची आयो बघू. अरे मारू नको ना, काय झालं. पोंगा. हा मी काय म्हणते भाऊ ऐक तू माझ्या गुणाचा भाऊ आहे ना. बाय मी तुला ना रात्री एवढं गमीला भरून पोंगे देते तो. दाजी कुठे गेले नटून ठटून ते पाय आणि मला येऊन सगळं सांगा मी आता लगेच जाऊन पोंगे बनवते. वय भाऊ मला गमेल भरून पोंगे. हा, हे बाई ते घसते मी जाय पटकन जाय ना पटकन जाईन तुझ्या दाजी उठ. दाजीचा आणि पोंगा. काय काय करतं सगळं मला सांग हा. हा जाय मग गुणाचा भाऊ जाय पटकन. कुठं चाललं माय भाऊ सगळं सांगित असतो मला. बघते यांचं पण रोज उठून सुटून चाललंय. कधी आली चंद्रकला. अय अग काय झालं रुसाल तुला. गप्प बसाव. आता गप्प बसायला आलो का मी गप्पा मारायला आलो ना मी. बोल काय झालं. गोडी गोडीचं बोलणं नका मला सांगू शांत बसा. मला एक सांग काय झालं तुला रुसायला. होय ग तुम्हाला माहित नाही का काय झालं. आता मला कस काय कळलं तू सांग ना एकदा. ते कवा करणार आहे जमीन नावावरती माझ्या. अगं थांब ना थोडं ते ना अजून कागदपत्र गोळा नाही झाले ते झालं का करून टाकतो. ते कागदपत्र आणि हे आणि ते एवढ्या दिवस मी नाही वाट बघत. अगं आता एवढे दिवस वाट म्हणले बघितली. सोनं करतो चांदी करतो गेला सण प्रत्येक सण असाच जातो. अगं बाळा मी सगळं करणार आहे तू टेन्शन न घेऊ बरं. अगं बसा बाळा बिळा म्हणू नका. ते माझ्यापासून नका आता बाद झालं लाडी गोडी लावायची नाही मला नको. हे बघ फक्त आहे ना 8 दिवस थांब मी सगळं नावावर करतो आणि तुला आहे ना एक 4 तोळे सोनं देतो. हं? जमल ना. बरं, एक काम कर हा, तोपर्यंत आहे ना एवढे पैसे राहू दे धर. ग बसावं अगं- रागवलं का हे केलं का तेवढ्या पुरते पैसे द्यायचे नको मला पैसे अगं एवढे पैसे राहू दे काम येतील तुला. नको. आणि तुला सांगू का मला आहे ना माझ्या बायको सोबत राहूच वाटत नाही. तिला आहे ना मी घटस्फोट देणार आहे मग आपण मस्त लग्न करू हा सुखाने राहू. जमल ना. तू करशील का लग्न माझ्यासोबत. होय
अगं आता काय झालं लाजायला तुला? करशील ना? मला आहे ना लय राग आलाय बायकोचा आणि पार वैताग आलाय. तिच्या तोंडाकडे बघितलं का असं वाटतं तिचा जीवच गेला. आणि तू किती भारी दिसती माझी मधुबाला. काय बास खरा. अगं खरंच. बरं केव्हा करायचंय लग्न? तू सांग करायचं का आजच लगेच? आज करायचं नाही, का? अगोदर जमीन नावावर करायचे, सोनं करा, मग बघू लग्नाच. लग्नाची एवढी नको काही करायला. म्हणजे लग्न नाही करणार तू माझ्यासोबत? हा करणार आहे, हो. पण ते जमीन नावावर केलं. अगं करतो ना. तुला आतापर्यंत काही कमी पडून दिलं का मी सांग बरं? फक्त तू आहे ना असंच माझ्यासोबत राहा आयुष्यभर. जमल ना? तुमचीच आहे. हस बरं थोडं. हस ना. काही ग बसा. बरं ते आपल्याला फिरायला जायचं होतं ना, कधी जायचं? उद्या जायचं का? नक्की? नको उद्या नको, माझ्याकडे कपडे नाहीत, कपडे घ्यायचेत मला. अगं माझी चप्पल तुटली, कसली दलिंद्री चप्पल घातली सकाळपासून, मला नको नको कपडे झाले. आता मागच्या महिन्यात घेतले ते कपडे काय केले तू? तेच काय सारखे सारखे घालायचे का? तुम्ही कसं रोज बरं. पुढारी गद्दी नाही नाही तिकडे ना गोव्याला जायचं फिरायला. तिकडे मस्त कपडे घेऊ ते नाही का, हाफ चड्डी. मस्त फिरू तिकडं, फोटो बिटो काढू मस्त. लय वाढीव बोलताय तुम्ही. वाढेव काय त्याच्यामध्ये? जायचं ना मग? बर अजून काही नाही. बघा ते काय होतंय ते जमिनीचं, ते बघा आता सोनं खूप महाग व्हायला लागले. तुम्ही अगं तू उगाच कशाला वेळ टेन्शन नका. घेती? तुमच्या बायकोच्या गळ्यात बघितलं ना मी, किती किती मोठं आहे काय. अगं आता घटस्फोट होऊ दे ना एकदा, ते सगळं घेतो काढून. घटस्फोट होणार किती, 1-2 वर्ष लागायचं. 1-2 वर्ष नाही ग, 8 दिवसात आहे ना आम्ही घटस्फोट करणार आहे. आणि जे काही सोनं असेल ना तिच्याकडे ते सगळं घेतो आणि तुला देतो. मला नको सोनं, मला आता करायचं, आज संध्याकाळी कर. तू ऐकतच नाही राव. थोडं तरी समजून घेत जा ना. विश्वास नाही का माझ्यावर तुझा? तुम्ही असंच खेळवता मला. आता असं बोलणार आहे का तू? सांग बरं. नाही मी बोलत, पण मला राग आलाय तुमचं. फिरायला गेलो ना सगळा राग निघून जाईल तुझा. नका टेन्शन घेऊ. जमल ना? कवा येतो काय माहिती. पोंगा पोंगा करत तिकडच पोंगा झाला. आला का? हे काय आणलं? कशाला? धर पोंगा. तुला कशाला पाठवलं होतं मी? कशाला पाठवलं तुला मी? हा पोंगा गमिल पोंगा. अरे कसं तो डोक्यात नुसतं पोंगा राहतो रे. दिल म्हणले तुला संध्याकाळी. तुला मी कोणत्या कामाला सांगितलं होतं? आठवलं का? हा मग सांग पटकन. ताई दाजी चंद्रा पोंगा. काय? ताई दाजी चंद्रा पोंगा. अरे पोंगा सोडून दुसरं बोल, मला काही समजाना नाही. काय दाजी? ताई हा दाजी हा हे मी, हे दाजी. दाजी हा पुढं. चंद्रा पोंगा. चंद्र चंद्रा पोंगा दाजी. चंद्रा दाजी वावरात पोंगा. वावरात पोंगा दाजी ती चंद्रा. चंद्रकला का? चंद्रा अरे हा ती चंद्रकला आपल्या त्या तिकडच्या वावरातली. दाजी चंद्रा ताई पोंगा 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 पोंगा. म्हणतो दाजी त्या चंद्रकलाला घेऊन वावरात बसलाय. पोंगा. तेच ना, वावरात बसलाय ना. पोंगा त्याचा मुर्दा बसला. चल मला दाखव पुढे. चल पटकन. पोंगा. अरे देते तुला पोंगा, तू चल दाखव मला. हसल्यावर किती भारी दिसते बरोबर. असं रुसून नको बसत जो. हस बरं थोडस. ऐ हस ना. हस 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 थोडं थोडं. अगं हस ना. किती भारी दिसते. असंच बघत राहा वाटतं. हा रडत नको जाऊ बरं तू कधी. हसत जा. हसत जा आहे ना. पोंगा. ताई दाजी चंद्रा पोंगा. पोंगा पोंगा. दाजी पोंगा. हो इकडं. पोंगा. लाज नाही वाटली लफडं करायला? हा अरे घरात बायको असताना तू बाहेर जाऊन लफडं करतोय. बाहेर शेण खातो तू. काय बघते अजून माझ्याकडं? घरात सोन्यासारखी बायको असताना बाहेर शेण खाता तुम्ही. लाज नाही वाटत थोडं?
अहो जनाची नाही पण मनाची तरी लाज वाटू द्या थोडीफार. आणि या भटक भावांची नादी लावून कोणी सुधारलं नाही अजून. ह्या अशा बायांमुळे ना प्रपंच उद्ध्वस्त झालेत माणसांचे. बाई आणि बाटलीच्या नादी लागून आहे ना लोक रस्त्यावर आलेत. आणि एक जण आहे ना बाईच्या नादी लागून भिकारी झालाय. यांना काय आज होतं उद्या दुसरा कोणी बघतील त्या. अरे थोडीफार तुला लाज वाटू दे. लग्न झालंय त्या माणसाचं. अगं तुझा नवरा आहे, तू तंगडीला बांधून ठेव ना. कशाला रिकामा सोडलाय? लोंडा गळ्यात बांधून ठेवायचा ना. एवढे बोलती नाक उचलून. कुत्र्यावाने लोंडा घालत माझ्या दारात येतोय. तुकडा तर नाही पेकला तर तो एकाच जाग्यावर बसतोय. तुझा नवरा आधी सांभाळ मग दुसऱ्याला बोल. अगं तुझ्या लय नाकात नतन पत्तीच्या ना तर तुझा नवरा घेऊन जा. चल चालते होईतून. लय टेंबड्यानं बोलू नको. माझ्या दारात परत कुणी यायचं नाही. काय कळलं का? बघितलं कशी बोलते अजून. तुला लाज वाटते थोडीफार? आणि हिच्या दारात मरतोय. कुत्रा म्हणली अरे तुला. घरात बायको सोडून हिच्यामुळे आलता नाही तर इथंच मर आता. लाज सोडली ह्या माणसानी. छी. चल पोंग्या घरी ये तुला दाखवते. पोंगा चल रे बोलायचं नाही भावाला अजिबात नाही तर सणकन होईल बघणार आवाज नाही. नाही करायचा. तुला बोलले नाही मी. घरी निघायचं. आपल्या या घरी असं नालक जावं बाईच्या असं. नादी लागलं काय? नालायक कोणाला म्हणती? दुसऱ्याचा नवरा घेऊन बस ना अजून बोकंडी. चल तू चल. ताब्यात ठेव ना. कशाला सोडून गेली दुसऱ्याच्या दावणीला? पोंगा पोंगा चल तू. तू पण जा येत ना. नाही ते ऐकायला इथं लावायला लागलंय बायकोचं. चल निघ. चोंग्यामुळे झालंय. ती चोंग्यामुळे होऊ दे नाही तर कशामुळे होऊ दे. तू निघ पाहिला येत ना दारात ना माझ्या. परत तोंड नाही दाखवायचं मला. अगं पण आता जाऊ दे ना. झालं ते झालं. आपण इथं नाही भेटायचं आता. आपण फिरायला जाणार आहे डायरेक्ट. भाई तू तर बिगर अकलीचाच आहे. तुला अक्कलच नाही. तुला किती काय बोललं ना तू माझ्या मागत दाना घोळत बसलाय. तर जा रे बाबा तू. माझी 4 चौघात इज्जत घालवू नको उगस. तुझ्या बायकोनं घातली ती घातली. लागली शेजा पाजारची पण बघायची. तुला सोडू कसं मी? मला नाही करमणार. सोडू मर जा तिकडे फाशी घे जा. मला काय सांगतोय? माझ्या असं काय बोलते तू? माझ्यापाशी काय थटलंय तुझं? 4 माणसात लग्न लावून आणलेली बायकोला तू हे करत नाही. आणि मला काय सांभाळणार आहे तू? चल निघेत ना उगच. हेच आपलं प्रेम होतं का? तू एवढं बोलू राहिली मला. ते मला माहित नाही. मग कोणाला माहिती? विचार जा जाऊन तुझ्या बायकोला. अगं तुला काहीच वाटत नाही का? एवढ्या दिवसापासून आपण सोबत आहे. तुला पाहिजे ते दिलंय मी. आणि तुम्हाला असं सोडून देऊ राहील. काय दिलं रे? पाहिजे ते काय दिलं तू? काय दिलं म्हणजे? पाहिजे ते दिले म्हणजे काय दिलं? काय दिलं सांग ना. आतापर्यंत किती पैसे दिले असतील मी? 2-2.5 लाख तुझे रुपये. पैसे घे. 4 पैसे टिकल्या ना. तू म्हणतो पैसे दिले पैसे दिले. तुझ्या पैशावरून तुझ्या मुतला कुत्रा. चल पळीत ना. पैशाचा हिशोब काढतो का रे? चल निघित ना पटकन. चल पटकन निघ माझ्या दारातनं. पैसे वाटलं दिले. नव्हतं. एवढा अपमान करशील तू माझा म्हणून. आणि तुझ्या बायकोने माझा अपमान केला तेव्हा तुझं काही तोंड शिवलं होतं का? तुला कळलं नाही का बायको आहे? कशाला दुसऱ्यांच्या बाईच्या नादाला लागायचं? अगं ती बोलणारच ना. बोलणार मग कशाला? तुझं एवढं तुझ्या बायको प्रेम होतं तर माझ्यापर्यंत कशाला आलता? तिला सोडून यायचं होतं ना माझ्यापाशी. चला आता उगाच माझं डोकं नको खाव. आणि तू काय केलंय माझ्यासाठी? काही केलेलं नाही. आणि मी तुला ओळखत नाही. कळलं? निघ आता. ठीक आहे. बघ तुम्ही काय करायचं ते. बघ आला मोठा शहाणा. 4 पैसे देतो आणि येऊन इथं माझ्या घरात तमाशा करतो. चल जाऊ दे. बाबा पोंगा थांब पिलो. पोंगा देतो. इथं काय चाललंय? किती मोठा पोंगा झालाय. तुला पोंगाच पाहिजे का? बाबा वाटोळं झालंय माझं. माझा नवरा दुसऱ्या बाईच्या नादी लागलाय. सगळा घरातला पैसा पाणी त्या बाईवर उधळतोय. बाबा मी काय करू? मला काही समजत नाही. आता जीव द्यावा काय मी? आज त्याचं सोक्ष मोक्ष जे लावायचं ते लावा. नाहीतर मला पण घेऊन चाला बाबा इथून. थांब तू. ते आल्यावर ना बघतो मी त्याच्याकडं. अरे गप ना तू. गप ना. दाजी पोंगा पोंगाच मोडी तो. थांब मी. दाजी पोंगा ताई. काय उद्योग वाढून ठेवलाय? पटतंय का तुम्हाला? अहो काय जावाई. अहो घरी सोन्यासारखी लक्ष्मी असून तुम्हाला बाहेर शेण खायची सवय लागली का? अहो जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे ना तोपर्यंतच तुम्हाला सांभाळणाऱ्या बाया भेटतील. आणि समजून घ्या जोपर्यंत मास आहे ना तोपर्यंतच वास असतो. आणि तुमचे पैसे संपले ना तुम्ही तिच्या ना दाराच्या बाहेर राहतात. आणि तुम्हाला या बायकोची किंमत तेव्हा कळन की ज्यावेळेस तुमचं कुणीच नसणार. आणि चला बरं फोन लावा. ती कोण आहे बाई? बघू द्या मला. लग्न करते का तुमच्या बरोबर? लावा फोन. बाबा पोंगा तू शांत बसा. अशी मुचकाडीत लावे. शांत बस.
हॅलो. हॅलो. लग्न करणार आहे तू माझ्यासोबत? मी आणि तुझ्यासोबत? नाही रे. तू तर बोलली होती लग्न करू, मस्त राहू सुखाने, आणि आता काय झालं? कसं राहणार सांग ना तूच. मन नाही राहायचं तुझ्यासोबत. कशासाठी राव? अरे तुझा स्पीकरवर टाका ते फोन, स्पीकरवर टाका. अगोदरच तुझं लग्न झालेलं आहे आणि तू 2-2 बायकांना फसवतो का? हा? अगं पण तू एवढ्या दिवस काय बोलत होती मला? हा, मी तुझ्यासाठी एवढा पैसा खर्च केला, तुला जे लागतं ते दिलं, हा, आणि तू आता बदलली. तुम्हाला काय दिले? 4 पैसे दिले म्हणून का? तुझे ते 1000 रुपये दिलेले त्याच्यावरती तू म्हणतो का पैसे दिले मला? हा? अरे लाज वाटू दे स्वतःला. तू 2-2 लेडीजचा ना विश्वासघात करतोय, कळलं का? एक तर स्वतः बायकोला तर सांभाळ, नाही तर मला तर सांभाळ, कळलं का? अशानं ना तुझ्यापाशी कोणच राहणार नाही, ना तुझी बायको ना मी. कोणाचा तळतळाट घेतो? अरे एवढा मला तुझ्याशी लग्न वगैरे काही करायचं नाही, आणि तू कोण आहे मी ओळखत नाही, कळलं का? बस गेली का हवा? अहो घरची लक्ष्मी असून तुम्ही बाहेरच्या बायांच्या नादी लागता. आहे का लाजा? आहे का तुम्हाला लाजा? ह्या असल्या नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा आहे ना बाबा जीव दिलेला बरा. उद्या मुलं बाळ मोठे होतील, त्यांचे लग्न होतील, लोक काय नजरेने बघतील आणि काय म्हणतील? त्यांच्या बापाने बाई ठेवली होती म्हणून किती नावं ठेवतील लोक. तेवढी तर अक्कल पाहिजे ना त्याला. अरे भंगार माणसा, तुझ्या संग राहायची सुद्धा लाज वाटायला लागली आता. कोणत्या जन्माचं पाप केलं होतं काय माहिती मी. तू नवरा झाला, अर्ध आयुष्य तर तू मला फसवण्यातच घातलंय. मी कष्ट करायचे आणि तू बायांवर पैसे उधळायचे. अरे बाप दादांची प्रॉपर्टी सुद्धा विकून भागायची नाही. माझ्या लेकरा बाळांचं तोंडातला घास काढून टाकलंय तू. इथं राहण्यात आता काहीच मजा नाही. तू एकटाच राहा. मी आज घर सोडून चालले. तुला काय करायचंय ते कर. मोकळं केलं तुला मी. आणि मला सांगा बरं, बायको मध्ये मैत्रिणीमध्ये काय फरक असतो? एवढंच ना, बायको पैसे मागत नाही, घर संसार करतील, मैत्रीण पैसे मागून उधळते, एवढाच फरक असतो ना. आणि तुम्हाला सांगते, या असल्या बायांच्या नादी लागून आहे ना कोणाचं चांगलं झालं नाहीये, सगळे बरबादच झाले. बाई बाटली जुगार या नादात आहे ना सगळे लोक भिकारी झालेत. पैसा नसला ना हे असते लोक बायांना विकायला सुद्धा घाबरणार नाही. बाबा माझी चुकी झाली, मला माफ कर बाबा. पण तुझ्या दारात आता येणार पण नाही आणि राहणार पण नाही. नाही, तुझी नाही झाली चुकी, खरं तर माझीच चुकी आहे सगळी. घरच्या लक्ष्मीला लात मारली ना तर वाटोळच होत, हे मात्र नक्की. बाबा मला माफ करा, मी असं कधीच वागणार नाही आता. खरंच तुम्ही सगळे मला माफ करा. चला उठा. दाजी पोंगा. देतो बाबा, चल तुला पोत भरून पोंगा देतो. चल चल पोंगा. अरे पोंगा पोंगा याला जाऊ दे पोंग्यात बाबा. पुरू काय रे? जाऊ दे, त्याला नाही समजत. चला